नाताळ वर्षाखेर वर नववर्षानिमित्त साई नगरीत 8 लाखाहून अधिक भाविकांनी साई दरबारी हजेरी लावली। या 9 दिवसांच्या कालावधीत भाविकांनी तब्बल 16,61 लाखांची देणगी साई चरणी अर्पण केल्याची माहिती संस्थानचे CEO गोरक्ष गाडीलकर यांनी दिली। नाताळ वर्षाखेर व वर्षारंभाच्या निमित्तानं 25 डिसेंबर 2024 ते 2 जानेवारी 2025 दरम्यान मोठ्या संख्येनं आलेल्या भाविकांनी भरभरून दान साईबाबांना अर्पण केलं। या काळात दानपेटीत 6,12,91,000, देणगी कक्षात 3,22,27,000, जनसंपर्क कार्यालयातील सशुल्क पासद्वारे 1,96,44,000, डेबिट क्रेडिट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक, डीडी व मनी ऑर्डरच्या माध्यमातून 4,65,73,000 अशी 15,97,37,000 रुपये देणगी रोख स्वरूपात प्राप्त झाली। याशिवाय 54,49,000 रुपयांचे 809.220 ग्रॅम सोने व 9,94,000ची 14 किलो 398 ग्रॅम चांदी ही भाविकांनी साई चरणी अर्पण केली आहे। याशिवाय परकीय चलनही जमा झालेलं आहे। या देणगीत त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही। त्यामुळे 9 दिवसात तब्बल जवळपास 17 कोटी रुपये देणगी संस्थानला प्राप्त झाले। संस्थानच्या प्रसादालयातही 6 लाखांहून अधिक भाविकांनी मोफत प्रसाद भोजनाचा तर 1,35,000 भाविकांनी नाश्ता पाकिटांचा आस्वाद घेतला। या काळात 9,47,750 बुंदी लाडू प्रसाद पाकिटांची विक्री झाली। याद्वारे संस्थानला 1,89,55,000 रुपये प्राप्त झाले। याचबरोबर 5,98,600 भाविकांनी मोफत बुंदी प्रसाद पाकिटाचा लाभ घेतला, अशी माहिती गाडीलकर यांनी दिली आहे। नाताळच्या सुट्टीपासून तर 9 वर्षाच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे जवळपास 9 दिवसामध्ये 8 लाख भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं। बाबांचं दर्शन घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर साई भक्त जे बाबांच्या झोळीमध्ये दान टाकतात। या कालावधीमध्ये जवळपास 16,61,00,000 दान जे आहे ते प्राप्त झालेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने दक्षिणा पेटीमध्ये 6,12,00,000, देणगी काउंटरवर 3,22,00,000 आणि ऑनलाईन डोनेशनमध्ये जे आहे ते 4,65,00,000 दान प्राप्त झालेले आहे। आरती पासच्या माध्यमातून 1,96,00,000ची रिसिप्ट प्राप्त झालेली आहे। याच कालावधीमध्ये एक सोन्याचा हार 203 ग्रॅम वजनाचा, एक सोन्याचा मुकुट 200 ग्रॅम वजनाचा, असं एकूण 800 ग्रॅमचं सोनं प्राप्त झालेलं आहे आणि 14 किलोची चांदी प्राप्त झालेली आहे। मध्ये जवळपास 8 लाख भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं आणि त्यापैकी जवळपास 6 लाख भाविकांनी जो आहे तो प्रसादालयामध्ये जाऊन प्रसादाचा लाभ घेतलेला आहे। विजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद शिर्डी।